नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे वाजलेले आहेत 11 आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आता देवपूजा वगैरे झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर छानशी देवपूजा झालेली आहे आणि आज मी सकाळीच स्वयंपाक केला होता. चपाती आणि दोडक्याची रस्सा भाजी आणि महेश गुरव जेवून गेलेले आहेत आणि वेदांचं पनीरसुद्धा बनवलेलं आहे, तर तुम्हाला मी दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इथे तुम्हाला दाखवते. मस्त अशी पूजा पण झालेली आहे सकाळची आणि या टेबलावरती काल ब्राऊन कलर दिलेला आहे महेश गुरव यांनी. सगळीकडे व्यवस्थित दिलेला आहे आणि खूप छान वाटते, मस्त वाटते. आता ह्याच्यावरती नैवेद्य दाखवताना हे ओलं होणार नाही बऱ्यापैकी. तर कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. स्वयंपाकामध्ये दोडक्याची रस्सा भाजी बनवलेली आहे, अजून भात पण बनवायचं आहे आणि इथे चपात्या आहेत आणि इथे दूध तापवायला ठेवलेलं होतं. तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगत जा, जेणेकरून मला अजून व्हिडिओ काढायला किंवा अजून शूट करायला उत्साह येईल. तर प्लीज जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा आणि तुम्ही सजेस्ट पण करू शकता की तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला आवडेल. तर चला. आणि आता मला कपड्यांची मशीन लावायची, म्हणजे कपडे धुवून घ्यायचे. तर चला आता मशीन लावून घेते. तर आता मशीन वगैरे लावून झालेली आहे. आता मी कुकर लावून घेते, वेदांचा सोया बनवायचा आहे. तर चला. वेदांनी पनीर खाल्लेलं आहे, म्हणजे आज लवकर स्वयंपाक केला त्यामुळे त्याने पनीर पण खाऊन घेतलेलं आहे. तर आता त्याच्यासाठी सोया बनवते आणि माझ्यासाठी आणि केतकीसाठी थोडंसं भात पण लावते. तर चला. तर इथे मी सकाळची भांडी सगळी घासून ठेवली होती. सध्या सुनीताताईच भांडी घासत आहेत, म्हणजे एक टाईमच्या. तर त्यांनी भांडी घासली होती लादी वगैरे करून झाल्यानंतर. आता ही भांडी मी मांडणीमध्ये लावून घेते आणि आता कुकर लावून घेते भाताचा. तर आज मी कढी करणार आहे कैरीची, कच्च्या कैरीची. तर त्यामुळे आता या कुकरच्या वरतीच मी कैरीसुद्धा वाफायला ठेवते. तर आता मी कैरीची कढी बनवते आणि ही रेसिपी मी मायाज किचनला टाकणार आहे, कारण बरेच दिवस झाले मी रेसिपी टाकलीच नाही. तर आधी रेसिपी बनवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. तर चला. हे माझी रेसिपी रेडी झालेली आहे आणि मस्त अशी ही कच्च्या कैरीची कढी रेडी आहे. तर ही मस्त गरमागरम भातासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीबरोबर पण खूप छान लागते. तर एकदा तुम्ही अशी कढी नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी कच्च्या कैरीची कढी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता, एकदम मस्त झालेली आहे. ही भातासोबत खूप छान टेस्टी लागते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कच्च्या कैरीची कढी एकदा नक्की ट्राय करून मायाज किचनवरती ही रेसिपी आज टाकणार आहे, तर तुम्ही नक्की चेकआउट करा. हे तयार झालेलं ताट मी केतकीला खायला देते, कारण आता तिला जायचंय क्लासला. हे तू आहे बघ, घे. जेव आणि मला सांग. आणि सोफ्यावरती कसले कपडे ठेवलेत? ही पसारा केलाय बाळा. फर्स्ट टाइम बनवलेली आहे, म्हणजे मागच्या वर्षी बनवली होती वाटतं, आता आठवत नाही आहे. जेव्हा कैरी येते तेव्हाच आम्ही अशा पद्धतीची आमटी किंवा कढी बनवतो. तर आता मला अजून कच्च्या कैरीचा सारसुद्धा बनवायचा आहे, तर त्याची रेसिपी पण टाकेन मी. काय मागच्या वर्षी बनवलेला तो कैरीचा भात. ये आता जीव ये. तर आता खा पटकन आणि मला टेस्ट करून सांग कसं लागते. पण कैरीसारखी वाटते का आपली नेहमीची कढी असते? कैरी आंबट झाले ना. मी साखर पण घातलेली आहे, पण कढीसारखी वाटते का? सेम टू सेम. आवडली? तर आता केतकीसोबत मी पण बसते, कढी भात खाते थोडासा आणि मग त्यानंतर बाकीची जी काही कामं असतील ते करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. चला. तर आता कढी भात खाऊन झालेला आहे
आणि काल रात्री मी वेदांची बॅग भिजत घातली होती, कारण ती बरीच घाण झाली होती. 2-3 दिवस झाले सुट्टी होती, परंतु त्याच्या लक्षातच येत नव्हतं. मग काल माझ्या लक्षात आलं आणि मग मी त्याला सांगितलं. मग त्याने मला बॅग रिकामी करून दिली आणि मग रात्री मी वॉशिंग पावडरमध्ये भिजत घातली. वॉशिंग पावडरमध्ये भिजत घातल्यामुळे बॅग छान स्वच्छ निघते. आता मी थोडंसं साबण लावते बॅगेला आणि घासून घेते. तशी तर ही बॅग वॉशेबल आहे, म्हणजे याला ब्रश लावलं तरी काय होत नाही. जवळजवळ ह्या बॅगेला 3 वर्ष झालेली आहेत, 3 ते 4 वर्ष. वेदांना ही बॅग खूप आवडते, त्यामुळे तो बॅग बदलतच नाही आहे. तर आता चला पटकन बॅग वॉश करून घेते. तर आता मी गॅलरीमध्ये आलेली आहे आणि बॅग वाळत घालते, कारण भरपूर वारा सुटलेला आहे, ऊन पण आहे, त्यामुळे ते 5-6 वाजेपर्यंत वाळून निघेल. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता मी इथे वेदांसाठी सोया बनवते. त्याच्यामध्ये जास्त तिखट वगैरे काही टाकत नाही मी, कारण त्याला तिखट आवडत नाही. सोया जरा कमी केलेला आहे, वेदांनी सांगितले कमीच कर म्हणून. तर आता इथे वेदांचा सोया राईस तयार झालेला आहे. तर आता गॅस बंद करते. तर आता इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. आणि मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, की ज्या दिवशी मी आजारी होती, म्हणजे ज्या दिवशी गुरुवार होता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आजपासून साखर खाणार नाही, चहामध्ये सुद्धा नाही. तर त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी आजारी पडली आणि त्यामध्ये मी पूर्णपणे ती विसरून गेली. आणि त्यामुळे त्याच्या नेक्स्ट डेपासूनच मी साखरेचा यूज करायला लागले, कारण मला समजतच नव्हतं. ताप वगैरे होता, खोकला होता आणि त्या नादामध्ये मी विसरून गेले की मी असा पण केला होता की 1 महिना तरी मी साखर खाणार नाही, परंतु ते माझ्याकडून काही झालं नाही. तर हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं होतं. तर आज पण मी चहामध्ये साखर घातलेली आहे. आता माझी व्यवस्थित तब्येत जेव्हा होईल तेव्हा मी पुन्हा ट्राय करेन, कारण आता मला तोंडाला चवच नाही आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने कुठला प्रयोग करू शकत नाही आहे सध्या तरी, कारण अजून माझी कणकणी गेलेली नाही आहे. तर चला मी आता चहा पिऊन घेते. आता केतकी क्लासमधून आलेली आहे आणि आज तिचा फर्स्ट डे होता क्लासचा आणि केतकी गेलेली आहे 10मध्ये. तर केतू, तुझा कसा होता अनुभव आजचा? चांगला होता. कसा आहे क्लास? टीचर पण चांगले. टीचर चांगले आहेत सगळे शिकवणारे? समजतंय ना? आज काय होतं सब्जेक्ट? आज होता इंग्लिश आणि मग जॉमेट्री, सायन्स आणि एवढे सगळे होते? थांब जिओग्राफी, जॉमेट्री, सायन्स 1,
म्हणजे फर्स्ट टाइम आज टाइम टेबल मिळालं आहे तुम्हाला. ठीक आहे. कसा होता अनुभव? चांगला आहे. चांगलं. समजते सगळ्यांचं. आणि तुला पहिली गोष्ट सांगते की आधी पहिले ऐकून घ्यायचं आणि नाही समजलं तर परत विचारायचं. समजलं? घाबरायचं नाही. क्लास आहे, क्लासमध्ये तुम्ही किती वेळा विचारू शकता. पहिले तो गोष्ट व्यवस्थित पहिले ऐकून घ्यायचं समोरच्याचं. नाही समजलं तरच विचारायचं. आलं लक्षात? आणि आता पहिल्या दिवसापासून तू अभ्यास व्यवस्थित वेळेवर करशील तर तुला पुढे त्रास होणार नाही. बरोबर की नाही? तर आता मग रायटिंग वगैरे सुरू केलं आहे की नाही? नाही अजून. अजून नाही? नुसतं पेपर पॅटर्न लिहिले आहे इंग्लिशचं आणि काय काय आणायचं वगैरे ते दिलं आहे. बरं बरं ठीक. मग उद्या मी जाऊन घेऊन येईन काय काय आणायचं. बरं ठीक आहे. आणि काय आता दूध पितेस? दमली असशील ना? चल मग आता दूध पिऊन घे. आणि मी दादाचं सोया बनवलं आहे. आता आपल्यासाठी चपात्या लाटून घेते. तर वाजलेत 8. चपात्या लाटून घेते. चल तू दूध पिऊन घे, मी तोपर्यंत चपात्या लाटते. तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहोत. केतकी, महेश आणि मी. तर मस्त कैरीची कढी आणि सकाळी केली होती दोडक्याची रस्सा भाजी. तर आता ती खातो आहे आम्ही. कशी झाली पिऊ? तुला तर मी दुपारी विचारलंच. कढी कशी झाली हो कैरीची? आवडली ना? स्पायसी झाली ना? तर चला आता आम्ही जेवून घेतो. तर आता आमच्या सगळ्यांची जेवणं झालेली आहेत. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.